आपण पाहणार आहोत सगळ्यात मोठी यवतमाळची रॅली म्हणजे रामनवमी रॅली 2024। जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम। तर याचं काय मित्र, माझं नाव सरवाडी, मी आपलं स्वागत करतो यवतमाळ सिटीच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्र, आज आहे रामनवमी आणि 493 म्हणजे लगभग 500 वर्षानंतर आज पहिल्यांदा माझे आणि आपले सर्वांचे प्रभू श्रीराम त्यांची ही रामनवमी टेंट मध्ये नाही तर त्यांच्या भव्य महाल म्हणजे मंदिरामध्ये साजरी करत आहे आणि खूप गौरवाची गोष्ट आहे संपूर्ण भारतासाठी। तर राम मंदिर बनवण्यासाठी भारतातील सर्व जनतेचे मी आभार मानतो आणि ज्या पक्षाने बनवले ऑब्व्हियसली बीजेपी त्यांचे मी आभार मानतो आणि भारताच्या न्याय प्रणालीचे सुद्धा मी आभार मानतो। तसेच आज आहे रामनवमी म्हणजे भारतासाठी दिवाळीपेक्षा आज म्हणजे लहान सण नाहीये असं म्हटलं तर चालते, कारण हा सण आपण दिवाळीच्या बरोबर सेलिब्रेट करत असतो। आणि यवतमाळमध्ये खूप मोठ्या रॅल्या निघाल्या होत्या, इतकी मोठी रॅली की जी आय थिंक यवतमाळमधली ही सगळ्यात मोठी रॅली आजपर्यंतची होती। नरेंद्र मोदी जेव्हा यवतमाळमध्ये आले होते तेव्हा सुद्धा इतकी गर्दी नव्हती जितकी काल मी आपल्या दत्त चौक वगैरे मध्ये गर्दी बघितली। ती संपूर्ण मुवमेंट मी माझ्या कॅमेरामध्ये कॅप्चर केलेला आहे आणि संपूर्ण रॅलीचा एक व्हिडिओ बनवलेला आहे, म्हणून व्हिडिओला पूर्ण पहा। सोबत जर तुम्ही चॅनलवर नवीन असेल आणि व्हिडिओला लाईक नसेल केले तर मित्र सर्वात आधी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलवर सेट करा। सोबतच मित्र माझं मी दुसरं चॅनल बनवलेलं आहे नोकरीवाला काही या प्रकारच्या चॅनलला याला सबस्क्राईब करा, कारण यावर एक एज्युकेशनल आणि जिओ पॉलिटिक्सचे व्हिडिओ येणार आहे। जसं की तुम्हाला एक सांगून देतो की भारताला स्वातंत्र्य कसं मिळालं, कोणी मिळवून दिलं आणि ऍक्च्युअल मध्ये कोण लोक होते ज्यांच्यामुळेच आपला स्वातंत्र्य मिळालं। सोबतच राम मंदिर डिमोलिश कसं करण्यात आलं, त्यानंतर राम मंदिर बनवण्यासाठी किती वेळा लढाई झाली आणि कशा प्रकारे भारताच्या संविधानाचा प्रॉपर यूज करून पुन्हा राम मंदिर बांधण्यात आलं। ठीक आहे, तर या सर्व माहिती मी या चॅनलवर कव्हर करणार आहे, पूर्ण A to Z व्हिडिओ डिटेल्स मध्ये राहील, तर या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्र आजचा व्हिडिओ जास्त वेळ न करता चला सुरू करूया। रॅलीची सुरुवात मागच्या वर्षाप्रमाणेच शिवसमर्थ पथकाद्वारे झाली आणि जे सबस्क्रायबर्स मला येऊन इथे मिळाले त्यांना खूप खूप धन्यवाद मला येऊन मिळाल्याबद्दल। असाच प्रकारचा सपोर्ट तुम्ही दाखवा, मला खूप चांगलं वाटलं जेव्हा माझे सबस्क्रायबर्स येऊन मला इथे मिळाले।
हिंदी वालों से विनंती है, जरा रथ रोक दीजिए। तर कसा वाटला मित्र तुम्हाला हा रामनवमीचा व्हिडिओ? मला माहिती आहे हा व्हिडिओ खूप जास्त मोठा झाला असेल, त्याच्या मागचं कारण हे आहे की ऍक्च्युअल मध्ये रॅली खूप जास्त मोठी होती. जागोजागेवर खाण्याचे स्टॉल, पाणीचे स्टॉल, कोणी मठ्ठा वाटतोय, कोणी आपापल्या खिशातून चॉकलेट्स वाटतोय. खूप जास्त अशी लोकसेवा लोकांनी करण्याचा प्रयत्न केला आणि खूप सुंदर अशी रॅली होती. म्हणून आजचा व्हिडिओ थोडासा लंबा झाला, त्याबद्दल काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑल वर सेट करा. सोबतच माझं सेकंड चॅनल नोकरीवालाला सबस्क्राईब करणे विसरू नका. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन दिली आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन सुद्धा ते चेकआउट करू शकता. नोकरीवाला माझं दुसरं युट्यूब चॅनल म्हणून आहे, त्याला सबस्क्राईब करा, कारण त्यावर लवकरच खूप इंटरेस्टिंग एज्युकेशनल आणि जिओ पॉलिटिक्सचे व्हिडिओ होणार आहे. म्हणून मित्र त्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर मित्र आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकंच उम्मीद करतो आणि आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकंच. आपण व्हिडिओ पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मला द्या रजा. जय जय श्रीराम.